आज आपल्याला वालाची भाजी करायची होती. मी हे वाल भिजत टाकले आणि हे सोलायचं काम चालू आहे माझं. लक्षातच नाहीये आमच्या गावामध्ये सप्ताह आहे, तर सप्त्यामुळे सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण गावामध्येच असतं. नाश्ता तर आपण केलाच आहे म्हणे पोहे. आता दुपारी जेवायला बघू, गेलो तर जाऊ. मग भाजी तशीच राहिली करायची. आणि आज आपलं चिकन संपलेलं आहे. दूध आणि भाकरी जबरदस्तीने जेवण चालू आहे, जबरदस्तीने. हे असं जेवण असतं. आणि एक तर कुठे गेला काय माहिती करामती. मग थोडीच भाकरी दिली, दोघांमध्ये दीडच भाकरी चुरली. टायगर, हे बघा. का रे, तुझा उपवास आहे का? तुझा उपवास आहे का? ए आय आय शिवण्या बाळा, तुझा उपवास आहे बाबू? खाणार आहे सोन्या? खाना बाई बाबू. थांब, तुला इथं आणते, थांब. थोडंसं खा, पोट भरायसाठी थोडं खा, थोडं खा सोन्या, खा. साखर टाकली, नुसतं दूध नाही आहे. बघ किती भारी. बघ बघ, खाऊन बघ, बघ खिरीसारखं आहे की नाही, बघ बरं. बघ आहे की नाही, साखर टाकली दुधामध्ये. आता बाळा, साखर टाकली, असं करू नको, खा. संध्याकाळी आपल्याला आणायचं चिकन. धर ग. हां, माझा हुशार सोने हुशार आहे. खाली सांडू नको. पाक फेकू नको रे. अन्नाचा नाश करू नको. ते बघ, तोंडातलं बाहेर टाकतोय. घे. हां, ब्रुनो बघ खातो. बघा, ब्रुनो एवढा आगाव आहे ना. आता इथं येईल, याला खाऊन देणार नाही का माहिती. ब्रुनो आता दुश्मनी का करतो असा? हां, घे. आपला ब्रुनो येईल ना बाबा, तुला खाऊन देणार नाही ना. खा पटापट, खा खा खा. हा फार छोटा आहे हो, फार म्हणजे फार छोटा आहे. उगा हे जसं दिसते हाईट, तब्येत ब्रुनोसाठी म्हणून फार छोटा आहे. सकाळी ह्याला मी प्रेमाने जवळ घेतलं, तर ब्रुनोने लगेच ह्याला येऊन चांगलंच ह्याला कुचांदलं म्हणतात तुमच्या भाषेमध्ये. काय म्हणतात इकडं? चिवंदळलं. खा. इमानदारीने खा. साखर टाकली याच्यामध्ये, किती गोड गोड लागतंय. कधीतरी असं खायला काय होतं? चिकन रोजच खात असतात का? हां, धर, घे. माझा लय, मला कस्तरी वाटतं बाई. ही लेकरं नाही जेवली ना, मला कस्तरी वाटतं. आजचा दिवस फक्त, संध्याकाळी आपण आणायचं आपल्याला. तुझ्या हाताने खायला काय होतं याच्यामध्ये? तुझ्या हाताने खा ना बाबू. अंदर अंदर खा, खा. बघा किती ह्याला नखरा आहे, बघा किती ह्याला नखरा आहे. किती नखऱ्याचं कार्ट आहे बाई हे. धर, घे. तुला खायलाच बसले, जर खायला घालते तुला मी. मला काहीच काम नाही, काम करायचं पण नाही आता. तूच सगळी माझी कामं कर. जा ती लिंबोणी थोडी खुरप जा, एक 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 लाईन पकड जरा. दाताने गवत उपट. दर बाबू, घे बघ, हे घे. मातीतलं खाऊ नको. अरे असं खा ना. धरू का नको, धरू का नको करतोय. अरे खाली पडाल ना मातीत. असं खा ना, असं खा ना. लय माझ्या सोने बाबा. आता नाही चारत, आता तूच खा तुझ्या हाताने, राहून दे. बघा, तोंडातलं टाकलं, 2-3 घास खाल्लं, त्याचं भरलं. ही बघा, बादलीच भरून ठेवली. बादली खराब झाली. ॲल्युमिनियमची बादली आहे, यांच्यासाठी भरून ठेवतो. छोट्या वाटीतलं पाणी पुरत नाही ना. चालू केली की पाईप लावायचा बादलीत. खा, हळूहळू खा. लय नको लाडात येऊ. काय एवढीशी भाकरी जास्त नाही येते. झालं का? करते ना कुदर चालू तुम्हाला आतमध्ये. चला तर तुम्ही बसा तिथं, ओललंय तर. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. फक्त 11:15 वाजलेत. आत्ता जस्ट पावर गेली. अशी अशी झपकी मारते बाबा, अशी झपकी मारते. पावर कशी जाते? लहान मुलं होती, त्यांना विचारलं ना, बाबा पावर कशी जाते? लगे अशी करायचं. मग मी अशी जाते. तसं मला आज आठवण आली, म्हणून मी असं केलं, तुम्हाला करून दाखवलं. 11:15 वाजलेत. आता एवढं आत्ताशी पावर असली, चालू असतात फॅन कूलर, आणि गेल्याबरोबर असं वाटतं की अरे बापरे, काय खरं नाही.
एक तर पावर कायमची राहा नाही तर कायमची जा, असं मला वाटतं. सवय तर लावून घेता येईल त्याच्या वगैरे. काय नाही आहे, सवय वगैरे लागत नाही. जास्त पावर जास्त वेळ जाऊ शकत नाही, लगेच येतं ते. काय मग मित्रांनो, एक सगळे बाहेर आहेत, मीच आता शांत घरात आहे आणि म्हणून मी बाहेर जात नाही आहे आणि मी जाणारही नाही आहे बाहेर. मला बाहेर जायचा आत कंटाळा आलेला आहे, कारण का हा ब्रुनो खाटाच्या खाली बसलेला आहे आणि टायगर पलीकडे बसला आहे. तर हे दोघं उठून येतील लगेच लगेच आपल्या अंगावर शिक्के मारतात, निशाणे, ही माझी मम्मी, ही माझी मम्मी. आणि मित्रांनो, आता काय झालं माहिती आहे का, गाडीचं काय एवढं मला काय जास्त हवाचं वगैरे काय जमत नाही आहे जाताना. पण त्या गॅरेजवाल्याचं काम आहे ना, की गाडीमध्ये किती हवा असते टायरमध्ये ते चेक. त्याला म्हटलं हवा चेक कर, त्याने हवा चेक केली आणि म्हणाला का मागं काहीच नाही आहे, आणि लगेच पाण्याची बाटली घेतली. म्हटलं पंक्चर असू शकते. म्हटलं नवीन गाडी आहे, पंक्चर असायला म्हटलं कुठे गेलीच नाही गाडी. तो म्हटला नाही खिळाबिळा असला. म्हटलं बघ नीट बघ. तो परत म्हणतो नाही नाही, म्हणाल गाडी पंक्चर नाही आहे, मागचं चाक. परत म्हणतो मागचं चाक जास्त गरम झालं आहे, खूप लांब ट्रॅव्हलिंग केली का. म्हणलं 20 किलोमीटरच आले आणि 5:30-6 वाजलेल्या, ऊन पण नसेल तेव्हा. आणि तो मग मला म्हटलं रस्ता खराब आहे का. म्हटलं रस्ता खराब असायला का, मी व्यवस्थित चालवते. म्हटलं एक हाती गाडी आहे. भरली हवा त्यांनी, मला पण काही नॉलेज नाही. त्याने तिथं हवा भरली आणि पुढे गेली. एकदम गाडी अशी मी व्यवस्थित चालवायची, पण गाडी वेगळीकडेच जायची. अशी गाडी आपली काय व्यवस्थित काल चाललीच नाही. का स्लो, एवढं स्लो तर मी कधीच काय करत चालवत नाही. कशी बशी गाडी चालवली, कसं बसं मी जागेवर पोचले. आणि पण मला फार त्रास झाला. रस्त्याच्या खाली गाडी एकदम अशी अशी झाली, खाली यायची गाडी अशीच व्हायची. मी म्हटलं असं का होते. पण हवा पण भरली, पंक्चरही नाही आहे, तरी गाडी अशी का होते. सावकाश 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 गेले जागेवर. परत येताना सकाळी पुन्हा गाडी तशीच रस्त्यावर तशीच. मला माहिती आहे, मी अगदी 10-20 मिनटामध्ये मला जिथे ज्या ठिकाणी माझं घड्याळावर पहिल्यापासून ना मला सवय आहे ना, सगळी कामं घड्याळावर. तसं मला जाणं आहे ना, पण एकदम मी त्या मिनटात त्या वेळेस पोहोचले ना, मी त्याच वेळेत पोहोचते. आणि मध्ये आपण थांबलं, काही घेतलं ना, शॉपिंग केली, थोडंफार काय घेतलं खायला प्यायला म्हणा काय, तर मग ते पण आपण अंदाज लावायचा. हां, इथे एवढी मिनटं गेले, मग एवढी मिनटं प्लस करून तेवढ्या वेळात पोहोचलं पाहिजे, असा माझा अंदाज. आणि ते बरोबर होतं, 1 मिनटंसुद्धा इकडं तिकडं होत नाही. मी स्लो चालवली काय झालं तर तो विषय वेगळा. आणि येताना मग एक त्या दुकानात न जाता मग जिथे दिसेल तिथं म्हटलं आता विचारायचं. तिथं मग दिसलं मला एक जागी हवा भरायचं, मग तिथं गेले. तिथं म्हटलं काका हवा बघा ना गाडीमध्ये, चेक करा. त्यांनी चेक केले. ते म्हणाले अरे दीदी, मागं कुठं गाडीत हवा भरली, मागं 40 हवा आहे, पुढं पण 40. एवढी हवा असते का, ती गाडी रस्त्यावर चालन कशी काय, ती हव्यातच नाही का चाक उडायचं. म्हटलं किती असायला लागतंय. ते म्हणाले पुढं 25 आणि मागे 30. म्हटलं हो का, ठीक आहे. मग त्यांनी तसं ते दिलं मला करून. हवेचं हवा कमी करून दिली गाडीतली, भरली तर नाहीच. त्यांना म्हटलं तुमचं काय घ्या. ते म्हणाले काय नको, पण तू असं लक्षात ठेवत जा दे, तू कशी गाडी चालवती ग, एवढे हवा आहे तरी. नाही, मी म्हटलं तुम्हाला काय माहिती, आता मलाच माहिती. रस्त्याने काय बेकारच वाटत होतं एकदम रस्त्याने सगळ्या. पण मी म्हणते असे माणसं प्रामाणिक असावा ना. लेडीज आहे, ह्यांच्या गाडीमध्ये किती किती हवा लागते. त्याला काय त्याच्या घरची हवा आणायची आहे का, त्याला काय फुकट भरायची होती का त्याला. आणि हवा 10 रुपयासाठी हवा नाही तरी हवा आहे तरी पण हवा भरतात. आता इथून पुढे मी सुद्धा लक्षात ठेवेन. त्याला आधी चेक करायला लावेल आणि किती हवा आहे ते बघून नंतरच मी हवा गाडीमध्ये भरायला लावेन, असं करेन. सगळीकडे सारखं नाही. तो आम्ही पहिल्यांदा पण आलतो ना, अशी आमची स्कूटी बिघडली, आम्ही बनवायला टाकली आणि त्याने सगळी गाडीची वाटच लावली होती. एवढ्या लांबनं गाडी आली मुंबईमध्ये तर काहीच झालं नाही. आणि जे त्या हातात दिले ना, एक एक माणसं एवढी पनवती असतात ना, त्याच्या हाताला गाडी लागली ना, आमच्या गाडीची वाटच लागली. आणि आपल्याला वाटतं जाऊन दे जाऊन दे, काय सगळ्यांसंग भांडत करत बसायचं. आता एक कांद्याची जर वाट लावली ना, दुसरा बरोबर सुधारतो. किती काहीतरी असतं का नाही त्याचं लिमिट प्रमाणे. ह्यांनी दुकानं टाकलेत, तर ह्यांनी दुकानं कशासाठी टाकलेत, त्यांना चांगलं करता यावं म्हणून टाकलेत ना, त्रास देण्यासाठी टाकलेत का. अशी वाईट वाईट काही काही माणसं असतात, असे काही काही दुकानं असतात. तुम्ही अशा दुकानवाल्यापासून सावध राहा. आणि हवा भरायची असेल तर तुम्ही लेडीज असाल, स्कूटी असेल तर बघा, पुढे 25 मागे 30 हवा असावी, असं मला त्या दुकानवाल्यांनी सांगितलं, जो हवा भरतात त्यांनी. सो आपल्या गावातला आज सप्त्याचा दुसरा दिवस आहे. मला काय जाणं झालं नाही, पण आज निश्चितच जाऊ. दुपारी जेवणाचं वगैरे व्हिडिओ टाकेल मी, की पहा आम्ही जेवायला आलेलो आहोत.
शुभम गप्पच. ए ब्रुनो, आता कोणी आतमध्ये आलं नाही, येणारही नाही आहे. आता 11:45 10-12 मिनटं बाकी आहेत. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पण पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.